सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जान्हवी चितलगुंजा. आता हा माझ्या मागं जो झेंडू आहे ना, याला आहे ना महिना दीड महिना झाला, एवढा छान होता. पण आता आहे ना सर्व सुकून गेलेला आहे. आणि ह्या झेंडूची आपल्याला आहे ना आता ठिबक गोळा करायची आहे. आपला हा झेंडू आहे ना लवकरच खराब झाला होता, कारण की मध्ये ना वातावरण खराब होतं. आणि आम्ही पण देवाला गेलो त्यावेळेस आहे ना फवारा मारणं काही झालं नाही आणि 8 दिवस भरणं नाही झालं. त्याच्यामुळे आहे ना याची फुलाची साईज पण नाही झाली आणि आहेत ना झाडं आहेत ना आपाप आहेत ना जळून गेले करप्या रोग पडल्यावानी. आणि आता आहेत ना याच्यात शेडात चरत होत्या 8 ते 15 दिवस. पण आता हे आपण आहे ना ठिबक गोळा करण्याचं म्हणजे गुंडाळण्याचं यंत्र आणलं होतं दुसऱ्यांचं. मग ते आपण आणलं आणि आता आपली ठिबक आहे ना ह्या यंत्राच्या साहाय्याने आहे ना गोळा करून आहे ना अशी गोल बंडल बांधून आहे ना ठेवून देणार आहे. कारण की घरच्या घरी ना आपल्याला आहे ना अशा हाताने बंडल गोळा नसते, गोल नसते करता आले. पण यंत्राने ना हे काम सोपं झालेलं आहे. चला 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 आता पाणी पियाला तर झालं का जायचं टाईम? झालं की आता नादी लागल्यात चरायला. चला त्यात घरी जायच्या वेळेस नादी लागतात चला आणि आल्यावर फिरतात. उन्हाचं नाही चरत ते उन्हाचं येडे करते. आता खायला पण नाही राहिलेलं आहे त्यांना काही. खाली नेले होते झाडा खाली बसाय ती दोघी 2-4 बसले आणि एक इंजी त्या रामकाठी का शेंगा का गेली का चालत गेले उठून तिकडे. आता वाळ आहे ना बागात पण गवत नाही राहिलं आता काहीच. आता 2-4 काढायच्या 2-3च पाहिजे. हा विकून टाकायचे. चट यांच्यातले कड हायच्यात ना घरी. काय आहेत घरी आणि मग त्या मरत याला झाल्या ते कडत होते चांगली. आता एक येईन अजून महिन्या खांदानी ते 2 लागलेले आहेत तेवढे 3च पाहिजे. बाकी ते 2-4 आपले जे आष्टरचे 2 खोडे होते ना त्याच्यामध्ये आहे ना पोयटा टाकायचं काम चालू आहे. कारण की आपली जमीन आहे ना मुरमाटी होती आणि पहिल्यापासून जिराईत होती. त्यामुळे ना एवढे काय ना रानं पिकत नव्हते आणि ना भरण्याला पण आहे ना भरपूर भरणं करावं लागायचं होतं 2 ते 3 दिवसालाच. पण तशी जमीन आहे ना निचऱ्याच्या मानाने चांगली होती. कारण की आहे ना किती पाऊस होऊ द्या तरी ना जमीन 2 ते 3 दिवसात आहे ना वापशाव येत होती. पण पिकं पण एवढे काय असे जोमाने नव्हते येत, भरण्यासारखेच करावं लागायचे. गवतं पण भरपूर व्हायचे. त्यामुळे ना आम्ही निर्णय घेतला की याच्यामध्ये ना आपण हे ना माती टाकावा. तर भरपूर नाही टाकायची आपल्याला ना 1 इंचपर्यंतचे ना एवढीच माती टाकायची. मग जेणेकरून आहे ना आपली जमीन जरा चांगली पिकेल. आता चाललाय प्रयत्न, कारण की शेतीकडे वळालेलो आहे. मग ह्या नाही तर त्या मार्गाने आहे ना शेती चांगली झाली पण पाहिजे आणि पीक पण चांगलं निघलं पाहिजे. आता दोन्ही वावरामध्ये येतं आता ही माती टाकायचं काम चालू आहे. एकातलं तर ठिबक गोळा केलं आहे आणि 2 खोड्यामध्ये आपल्या इथं सीताफळ आहेत. म्हणजे आपलं वावर पूर्ण संपलेलं आहे. आता उन्हाळ्यात पण कामं काही नाही आहेत. मग आता उन्हाळ्यामध्ये कामं काही नाही तर मग आता मशीन कामाकडे वळालेली आहे आणि मशीन क्लास पण घेते आहे. आजपासूनच आहेत ना 2-3 मुली यायला लागल्यात क्लासला. आता काही दोघींना बेसिक शिकवायचं आहे आणि एकीला आहे ना ॲडव्हान्स शिकवायचं आहे. त्याच्यामुळे ना ज्याचे त्याच्यानुसार आहे ना काहींची कटिंग चालू आहे, काहींचं आहे ना ब्लाऊज शिवण्याचं काम चालू आहे. आता नवीनच आहे त्यामुळे ना त्यांना आहे ना कसं शिवायचं काय ते सांगते. पहिल्यांदा आहे ना नवीन जर मुली क्लासला यायला लागल्या ना तर मापन तेन पाहून आहे ना असं वाटतं की त्यांना आहे ना क्लास नकोच करायला. पण 2-3 दिवस असं होतं. आणि एकदा जर चांगलं ब्लाऊज शिवता यायला लागलं आणि ना तिची जर आवड निर्माण झाली ना तर आहेत ना मुली आपाप आहेत ना 1 दिवस का होईना खाडा नाही करत काय नाही आणि क्लासला येतात. आता मी जे नवीन पहिल्यांदा ब्लाऊज शिवाय सांगते ना त्यावेळेस आहे ना त्यांच्याकडून आहे ना सर्व जे पार्ट राहतात ना ते ना आपल्या हातशिलेच्या सुईने ना शिवून घेते. कारण की यांना पहिल्यांदा आहे ना मशीनच चालवता येत नसते आणि डायरेक्ट जर मशीनवर शिवायचं म्हटलं ना वाकडं तिकडं शिवलं जातं. कारण की कटोरीचे आकार असे गोल राहतात. त्यामुळे जर हातावर पहिल्यांदा शिवलं ना तर नंतरून नुसती टीप मारायची म्हटलं ना तर चांगले आकार येतात आणि शिवता येतं. आता मी पहिल्यापासून आहे ना अशीच आहे ना नवीन ट्रिक वापरते आहे. कारण की मला ज्यावेळेस क्लास केले मी त्यावेळेस आहे ना असं काहीच सांगितलं नव्हतं. आणि जवळजवळ ना 8 ते 15 दिवस आहे ना असं वाटायचं की क्लासच नको करायला, आवडच नव्हती निर्माण होत. पण नंतरून जसं मी शिकत गेले जसे क्लास घेत गेले ना तसे आहेत ना मुलींना आहे ना अशा सोप्या पद्धती सांगते. त्यामुळे ना मग त्यांना पण आहे क्लास करूशी वाटतात आणि आवड निर्माण होते. आता बघा ह्या मुलीला पण मी आहे ना पहिल्यांदा आहे ना हातशिल्याच्या सुईने शिवायला लावलं होतं. नंतर आहे ना मशीनवर आहे ना एकदा सर्व शिवून घ्यायचं. आता आहे ना असेच आहेत ना उन्हाळ्यामध्ये आहेत ना तिघी करून आहे ना
क्लास घरगुती घेणारे आणि ना 20 जणींचा पण आहेत ना एका संस्थेमार्फत क्लास घेते. पण गावामध्ये झालेले आहेत क्लास, त्यामुळे ना 20 जणी काय आता लगेच तयार नाही होते. आणि ज्यांना आवड आहे, काहींना महिन्यातच करायचे आहेत ना, मग ते घरी येतात. कारण की जर 20 जणीमध्ये जर शिकायचं म्हटलं ना तर एवढं काय शिकून नाही होत. 2 घंट्यामध्ये ना सगळ्यांचा गोंधळ गोंगाट राहतो. पण घरगुती आहेत ना पैसे जातात, पण त्यांचं आहे ना महिन्यामध्ये ना शिकून पण होतं. त्यामुळे आहेत ना आता ह्या 3 जणी आहेत ना म्हटले आम्हाला घरीच यायचं आहे, आम्हाला सगळ्यांमध्ये काही नाही शिकायचं. मग आता यांना घरीच बोलावलं आणि आता महिन्याचे क्लास घेणार आहे. चला तुम्ही माझी अशी जर्नी पाहत जा. आणि आता आहे ना मशीन क्लासचे पण नवनवीन व्हिडिओ येत जाते. लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्वांनी माझे असेच व्हिडिओ पाहत जा. श्री स्वामी समर्थ.